नमस्कार मित्रांनो, तनिष्का कांडेकर क्विज या चॅनलवर आपले स्वागत आहे. अशाच नवनवीन जी के क्वेश्चनसाठी तनिष्का कांडेकर या चॅनलला फॉलो करा. प्रश्न पहिला, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? ऑप्शन ए NH44, ऑप्शन बी NH48, ऑप्शन सी NH66, ऑप्शन डी NH27. खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मित्रांनो. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये सांगू शकता. बरोबर उत्तर ऑप्शन ए NH44. प्रश्न दुसरा, लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन डी भगतसिंग. बरोबर उत्तर ऑप्शन सी सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न तिसरा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी चंद्र, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी सूर्य. बरोबर उत्तर ऑप्शन बी चंद्र. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील संतांची भूमी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी अहमदनगर, आता ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे झाले आहे, ऑप्शन डी नाशिक. तर ह्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अहमदनगर. प्रश्न पाचवा, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी प्रतिभा पाटील, ऑप्शन सी सरोजिनी नायडू, ऑप्शन डी निर्मला सीतारामन. बरोबर उत्तर ऑप्शन बी प्रतिभा पाटील. प्रश्न सहावा, रामायण या ग्रंथाचे लेखक कोण? ऑप्शन ए व्यास, ऑप्शन बी कालिदास, ऑप्शन सी वाल्मिकी, ऑप्शन डी तुकाराम. मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर येत असेल तर 5 सेकंदाच्या आत गेस करा व कमेंटमध्ये लिहा. तर ह्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वाल्मिकी. प्रश्न सातवा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन ए अटलांटिक, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी प्रशांत, ऑप्शन डी आर्टिक. तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रशांत. प्रश्न आठवा, महाराष्ट्राची राजधानी कोणती? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी नाशिक. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. प्रश्न नववा, भारतीय चलनाचे चिन्ह रुपये कोणी डिझाईन केले? ऑप्शन ए दिनेश शर्मा, ऑप्शन बी उदय कुमार, ऑप्शन सी अमर सिंह, ऑप्शन डी राजीव मेहता. बरोबर उत्तर ऑप्शन बी उदय कुमार. प्रश्न 10वा, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? ऑप्शन ए K2, ऑप्शन बी कांचनजुंगा, ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन डी नंगा पर्वत.
बरोबर उत्तर ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट. प्रश्न 11. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. उत्तर सी राजस्थान. प्रश्न 12. वंदे मातरम कोणी लिहिले? ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऑप्शन सी प्रेमचंद, ऑप्शन डी सावरकर. बरोबर उत्तर ऑप्शन बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न 13. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? ऑप्शन ए शुक्र, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु, ऑप्शन डी शनी. बरोबर उत्तर ऑप्शन बी मंगळ. प्रश्न 14. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? ऑप्शन ए डल सरोवर, ऑप्शन बी बुलर सरोवर, ऑप्शन सी चिल्का, ऑप्शन डी सांबर. ऑप्शन बी बुलर सरोवर. प्रश्न 15. इस्रोचे पूर्ण नाव काय? ऑप्शन ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑप्शन बी इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑफिस, ऑप्शन सी इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑफिस, ऑप्शन डी इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बरोबर उत्तर ऑप्शन ए. प्रश्न 16. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर साल्हेर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी रायगड. बरोबर उत्तर ऑप्शन बी नाशिक. प्रश्न 17. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी शहामृग, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी पेंग्विन. बरोबर उत्तर ऑप्शन बी शहामृग. प्रश्न 18. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी नेहरू, ऑप्शन डी सावरकर. बरोबर उत्तर ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 19. सूर्यापासून दुसरा ग्रह कोणता? ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी पृथ्वी, ऑप्शन डी मंगळ. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र. प्रश्न 20. जय हिंद हा घोष प्रथम कोणी दिला? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी नेहरू, ऑप्शन डी भगतसिंग. मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
बरोबर उत्तर ऑप्शन बी नेताजी सुभाषचंद्र बोस. Thanks for watching. Like, share and subscribe.